नागपुर में शिवसेना महिला आघाड़ी ने संजय राउत के विवादित बयान के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। वैरायटी चौक पर हुए इस आंदोलन में महिलाओं ने नारेबाजी करते हुए राउत के खिलाफ विरोध दर्ज कराया। नागपुर के वैरायटी चौक पर गुरुवार शाम शिवसेना महिला आघाड़ी ने संजय राउत के खिलाफ प्रदर्शन किया। विधायक डॉक्टर मनीषा कायदे और विदर्भ संगठक किरण पांडव के मार्गदर्शन में हुए इस आंदोलन में महिलाओं ने संजय राउत के बयान को राज्य की महिलाओं का अपमान बताया। प्रदर्शन के दौरान नारेबाजी और पोस्टर लहराकर विरोध प्रदर्शन किया गया, जो देर रात तक चला। आपण रोज सकाळी उठून जो भोंगा उपटा गटातील संजय राऊत यांचा सुरू होते आणि तो कानाला म्हणजे इतका त्रासदायक असतो रोज सगळ्यांसाठी। आणि त्याच संजय राऊतनी आमच्या शिवसेनेच्या नेत्या विधान परिषद आमदार आमच्या नीलमताई गोरे यांच्यावर जे बेताल वक्तव्य केलं, त्या निषेधार्थ आम्ही व्हेरायटी चौक नागपूर इथे शिवसेना महिला आघाडीतर्फे आम्ही निषेध व्यक्त केला। आमचं असं म्हणणं आहे की नीलमताई गोरे ह्या 25 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि उच्च पद त्यांनी भोगलेले आहे, तर त्यांना कुठेतरी हा अनुभव आहे। कुठलेही आरोप त्यांनी लावले तर हे बिनबुडाचे आरोप नाही आहे। हा विषय आधी पण नारायण राणे आहे ते सुद्धा बोललेले आहे की यांची जी विहीर आहे ती किती भरली तरी ती विहीर म्हणजे भरूनच निघत नाही, तो खड्डाच राहतो। आणि आता जेव्हा आमच्या नेत्या नीलमताई गोरे यांनी सत्यता मांडली तर यांच्या बुडाला आग लागली, यांना मूळव्याध झाला। तुम्ही अरे बोलायच्या आधी का महिलांच्या विषयी असे शब्द वापरण्याच्या आधी ह्या संजय राऊत आपण मध्ये पाहिलं आहे की एक पोस्ट व्हायरल झाली होती, ज्या महिलेचं शारीरिक आणि मानसिक जे तिचा गैरवापर झाला, तेव्हा आपण बघितलं ना त्या महिलेच्या बाबतीत हा संजय राऊत कसे शब्द वापरत आहे। यांनी का आम्हाला शिकवावं? महाराष्ट्र आणि सुसंस्कृतपणा यांना सुसंस्कृतपणा यांचा राहिलेलाच आहे, यांनी कधीच विकून खाल्लेला आहे। हे गटार गंगा आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे साहेब हे कसे काय सहन करतात? इतका त्यांचा अंधपतन झालं आहे त्यांच्या शिवसेनेचं। बाळासाहेब ठाकरे यांनी जे ज्वलंत विचार मांडलेले होते त्यांना निस्तनाबूत करण्याचं काम या संजय राऊतनी केलेलं आहे।